तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण पाहिलं आहे की आता रामपुरेंच्या आश्रमामध्ये जाऊन मायाला मंजिरीने काही डॉक्युमेंट्स बदलायला लावलेले असतात आणि तिने तिला सांगितलेलं असतं की मी ज्या मुलीच्या नावापुढे हे फोटो लावायला सांगितलेत बरोबर त्याच मुलीच्या नावापुढे माया हे फोटो लावले गेले पाहिजे। जर चुकून जरी माती खाल्लीस तरी याद राख तुझी गाठ माझ्याशी आहे। आता मायाला मात्र प्रश्न पडलेला असतो की नेमकी ही मुलगी आहे कोण आणि तिच्या जागी हे फोटो का लावायचेत। माया आता विचारत सुद्धा असते की मॅडम पण हे सगळं कशासाठी करायचं आहे आणि ती मुलगी कोण आहे की जिच्यामुळे तुम्ही हे सगळं करताय आणि ते पण स्वतःच्याच आश्रमातल्या मुलांबरोबर। म्हणजे काय चाललं हे सगळं मला काहीतरी कळेल असं तरी बोला। त्याबरोबर माया लगेचच एवढे सगळे प्रश्न विचारत असते त्यामुळे मंजिरी तिच्यावरती चिडण्याचं नाटक करते आणि म्हणत असते तू स्वतःची अक्कल वापरू नकोस, तुला जितकं काम सांगितलंय तितकं कर, नेहमी स्वतःची अक्कल वापरायला जातेस आणि नको तो घोळ घालून ठेवतेस। त्यावर माया म्हणत असते मॅडम तुम्हाला काय होतं नेमकं ते तुम्ही मला सांगत नाही, तुम्ही आता काय करताय तेही मला माहीत नाही। त्याबरोबर आपण आता पाहतो की इकडे मंजिरी तिला सांगते मी जितकं सांगितलंय तितकं गुपचूप झालं पाहिजे। त्यावर मग मात्र माया ठीक आहे म्हणते। तर इकडे आता मंजिरी ही अथर्वकडे येते आणि अथर्वला सांगत असते मीराने आपल्यासाठी खूप काही केलंय, वेदा आपली पुन्हा मीरामुळेच पूर्वीसारखी वागायला लागली आणि म्हणूनच माझी अशी इच्छा आहे की आपण मीराला काहीतरी गिफ्ट द्यायला हवं अथर्व। आता मंजिरीने अशी इच्छा व्यक्त केल्याबरोबर अथर्व म्हणतो की ठीक आहे तुला जे वाटेल ना ते दे तू तिला, काही ज्वेलरी वगैरे मागवायची आहे का। त्याबरोबर मंजिरी म्हणते नाही अथर्व, ज्वेलरी ही बाईसाठी कधीच महत्त्वाची नसते। अथर्व म्हणतो मग नेमकं तुला म्हणायचं काय। त्याबरोबर मंजिरी ही त्याला सांगत असते की तिच्यासाठी महत्त्वाची आहे ती म्हणजे तिची हरवलेली बहीण आणि मला तिला ती परत करायची आहे। त्याबरोबर अथर्व म्हणतो अगं पण तिला शोधणार कसं आई, अगं मीराकडे सुद्धा तिचा एकही फोटो नाही आहे। त्याबरोबर आता लगेचच मंजिरी म्हणते तिची बहीण किती वर्षांची असताना हरवली आहे असं ती म्हणते। त्यावर अथर्व सांगतो हेच जवळपास काहीतरी 9 वर्षांची। त्याबरोबर लगेचच मंजिरी म्हणते मग 9 वर्षाचं मूल जर हरवलं तर त्याला त्याचं पूर्ण नाव नक्कीच माहीत असतं, जर ती एखाद्या अनाथ आश्रमात असेल तर तिथे तिचं नाव असेलच, पूर्ण नाव असेल राधा तिच्या वडिलांचं नाव आणि त्यांचं आडनाव, मग तुम्ही जाऊन अनाथ आश्रमांमध्ये शोधा। त्याबरोबर अथर्व म्हणतो आई तुला खरंच असं वाटतं का की हे असं काहीतरी करून तिची बहीण भेटेल म्हणून। त्यावर मंजिरी म्हणत असते हे बघ अथर्व, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, जसं तिने तुझ्यासाठी आणि वेदासाठी प्रयत्न केले तसेच आता मला तिच्यासाठी आणि तिच्या बहिणीसाठी सुद्धा प्रयत्न करायचे। आता फक्त यामध्ये मला तुझी साथ हवी आहे। त्याबरोबर मग अथर्व म्हणतो की ठीक आहे जसं तू ठरवलंयस तसंच होईल। त्याबरोबर आता मंजिरी म्हणत असते की चल आता तू शब्द दिलायस ना मला, मग माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावरती की तू नक्की नक्की शोधून काढशील मीराच्या बहिणीला। त्यावर अथर्व म्हणत असतो तू काळजी सोडून दे आता अथर्व तिकडनं निघून गेलेला असतो। मंजिरी ही मात्र मनातल्या मनात खूप खुश असते, ती म्हणत असते मीरा तुझी आणि तुझ्या रक्ताच्या खऱ्या बहिणीची भेट मी कधीच होऊ नाही देणार, कधीच नाही होऊ शकत हे, कारण जर तुम्हा दोघींची भेट झाली तर मी नष्ट होईल। तर आता इथे माया ही पोहोचलेली असते रामपुरेंच्या आश्रमामध्ये आणि तिथे जाऊन ती ऑफिसमध्ये भेटते आणि तिथे सांगते की मला 2005 साली जी मुलं इथे आली होती त्यांचं मस्टर हवं आहे। त्यांचं मस्टर काढलं जातं। त्यानंतर माया आता त्या मस्टरमध्ये अंबिकाचं नाव शोधते। आता अंबिकाचं नाव तिथे राधा असं नोंद केलेलं असतं, मग ती राधा या नावाच्या मुलीचं तो सर्व डेटा कलेक्ट करते आणि तिला आता कळतं की हीच मीराची खरी बहीण आहे आणि आता मायाला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो। तर तोपर्यंत मंजिरी तिला फोन करते आणि म्हणत असते मी सांगितलेल्या कामाचं काय केलंस माया, हे बघ लवकरात लवकर मी सांगितलंय तेवढं काम पूर्ण कर। अथर्व आणि मीरा कधीही आश्रमामध्ये पोहोचू शकतात आणि जर ते आश्रमात पोहोचले आणि त्याच वेळीस तू सुद्धा तिकडनं बाहेर पडलीस तर त्यांना संशय येईल आणि नको ते होऊन बसेल, काहीही झालं तरी त्यांना संशय येता कामा नये, समजलं तुला। त्याबरोबर माया म्हणत असते अहो मॅडम पण इथे तर सगळं। त्याबरोबर लगेचच मंजिरी म्हणत असते तू काय बघितलंयस ते मला माहीत आहे, तुला जेवढं काम सांगितलं तेवढं पहिलं पूर्ण कर, इकडे ये त्याच्यानंतर आपण बोलू। आणि मग आता ठरल्याप्रमाणे माया तिचं काम करून
घरी आलेली असते. आता मंजिरी तिला विचारते, तुला कोणी तिथे बघितलं नाही ना, अथर्व किंवा मीराने? त्यावर ती सांगते नाही. मग आता मंजिरी ही तिला सांगायला सुरुवात करते, मी मीराच्या गावी तळेगावला जेव्हा गेले होते त्यावेळेस मला तिचे काका नागनाथ तिथे सापडले आणि तिथेच मला ही गोष्ट कळली की अंबिका ही मीराची मोठी बहीण आहे. त्याबरोबर माया विचारते, पण कसं? त्यावर ती सांगत असते, होत्या माझ्या काही गोष्टी ज्यांच्यावरून मला हे स्पष्ट झालं. आता मंजिरीने स्वतःच लहान असताना अंबिकाला म्हणजेच राधाला किडनॅप केलं होतं आणि त्यांच्याच आश्रमात आणून ठेवलं होतं. ही गोष्ट आता ती सांगू शकत नसते मायाला मात्र आता टेन्शन आलेलं असतं. माया म्हणत असते, माझं ना डोकं सुन्न झालं आहे, मला कळतच नाही आहे हे सगळं कसं काय शक्य आहे. आणि बरोबर त्याच मुलीचं लग्न आपल्या अथर्वजवळ झालं हे तर मला आणखीनच धक्कादायक वाटतंय सगळं. त्याबरोबर आता मंजिरी म्हणत असते की हे सगळं नियतीच्या मनात होतं. त्यावर आता पुढे ती म्हणते की नियतीच्या मनात जे आहे ते माझ्या पुढे जाऊ शकणार नाही, मी ते बदलणार. त्याबरोबर माया म्हणत असते, काय म्हणालात? त्यावर मंजिरी म्हणते, तुझ्यासाठी फार महत्त्वाचं नाही आहे ते, तू निघालीस तरी चालेल. माया तिकडनं निघून जाते. तर आता अथर्व आणि मीरा हे दोघं जण त्यांच्या रामपुरी अनाथ आश्रमात पोहोचलेले असतात. आता अथर्वला असं अचानक आलेलं बघून सगळ्यांचीच जरा गडबड होते. तर अथर्व म्हणत असतो की नाही मी इथे माझ्या एका महत्त्वाच्या कामासाठी आलो. आणि मग आता तो त्यांना विचारायला लागतो की आपण मुलांचा सगळा रेकॉर्ड व्यवस्थित मेंटेन करतो ना? त्यावर लगेचच आता त्याला सांगितलं जातं की साहेब ते डिपार्टमेंट इथे नाही आहे, तर तुम्ही वरती ऑफिसमध्ये जाऊन विचारलं तर बरं होईल. त्याबरोबर आता अथर्व आणि मीरा वरती ऑफिसमध्ये येतात आणि ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर अथर्व तिथे विचारतो की आपल्या इथे मुलांचं रेकॉर्ड व्यवस्थित मेंटेन केलं जातं ना? त्यावर आता जो क्लर्क असतो तो सांगतो की हो साहेब, सगळ्या मुलांचं रेकॉर्ड अगदी व्यवस्थित मेंटेन केलेलं असतं. सिस्टमवरती तर मेंटेन केलेलं आहेच, पण त्याबरोबर ती मुलं जेव्हा इथे येतात त्यावेळेस जर ती मुलं मोठी असतील तर त्यांची नावं पूर्ण, त्याबरोबर त्यांचा एक फोटो आणि त्यांचं तेव्हाचं वय, ते कुठे हरवले आणि आपल्याला कसे सापडले, तो सर्व डेटा लिहून ठेवला सुद्धा जातो. त्याबरोबर अथर्व म्हणत असतो, गुड. मग आता मला PC वरती सुद्धा आणि मास्टरमध्ये सुद्धा 2005 सालचं सगळं डेटा हवा आहे. त्याबरोबर आता अथर्वने असं म्हटल्यावर समोरची व्यक्ती विचारते, सगळा डेटा? त्यावर अथर्व सांगतो, का काही प्रॉब्लेम आहे? त्याबरोबर लगेचच आता समोरच्या क्लर्कचा नाईलाज असतो, कारण शेवटी अथर्व मालक आहे. तो लगेचच बोलतो, नाही सर, प्रॉब्लेम कसला, मी ताबडतोब तुम्हाला मास्टर आणि सिस्टमवरती सुद्धा सर्व डिटेल्स काढून देतो, फक्त तुम्ही थोडा वेळ थांबा, वाट पाहावी लागेल. त्याबरोबर मीराला आता टेन्शन येत असतं. तर अथर्व तिला सांगत असतो, तू काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल, आपल्याला नक्की तुझ्या बहिणीबद्दल खरं समजेल. त्याबरोबर मग आता जाऊन कुठे मीराच्या मनामध्ये जरा शांती आलेली असते. मीरा म्हणत असते, जर माझी ताई सापडली ना तर खरंच खूप बरं होईल अथर्व. त्याबरोबर अथर्व म्हणत असतो, काळजी नको करू, आईने आपल्याला उत्तम आयडिया दिली, आपण एक एक करून असं सगळी आश्रमं शोधून काढू, नक्की आपल्याला कुठे ना कुठेतरी तुझ्या बहिणीबद्दल काहीतरी समजेल. आणि तसंही प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, कदाचित आपल्याला तिचा मोठ्यापणीचा फोटो सापडेल आणि फोटो सापडला तर तिला शोधणं आणखीन सोपं होईल. त्याबरोबर आता हे ऐकून मीरा म्हणते, हो खरंच आहे तुमचं. इतक्यात तो क्लर्क तिकडे येतो आणि आता अथर्व आणि मीराला 2005 सालचा सगळा डेटा देऊन टाकतो. त्याबरोबर अथर्व आता त्यालाच सांगतो की आता याच्यामधून राधा नावाच्या मुलीचा डेटा मला हवा आहे. आता अथर्व त्यावेळेचं अंबिकाचं पूर्ण नाव सांगतो. त्याबरोबर आता लगेचच तो म्हणतो, एकाच मुलीचा डेटा? त्याबरोबर अथर्व सांगतो की हो, त्याच मुलीचा डेटा हवा आहे. मग लगेचच आता राधाचा डेटा शोधायला सुरुवात केली जाते आणि बघता बघता आता राधाचा संपूर्ण डेटा हा अथर्वच्या समोर येऊन राहिलेला असतो. आता तिथे एका दुसऱ्याच मुलीचा फोटो असतो. तो फोटो बघितल्याच्या नंतर मीराच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. मीरा म्हणत असते, ही आहे माझी राधाताई. त्याबरोबर आता लगेचच तिला सांगितलं जातं की राधाताई म्हणजे मॅडम नक्की तुम्ही काय बोलताय? त्यावर आता मीरा खूप भावूक झालेली असते. त्यामुळे अथर्व म्हणतो की नाही, त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही आहे. बेस्ट, आता एक काम करा, या फोटोची मला एक कॉपी बनवून द्या आणि ह्या ज्या डिटेल्स आहेत त्यासुद्धा पाठवून द्या. आणि ही मुलगी आपल्या आश्रमातून निघून नंतर कुठे गेली याचा काही अंदाज आहे का ते मला सांगा. त्याबरोबर आता तिथे सांगितलं जातं की सर, बऱ्याचशा वेळी आपल्याकडे मुलांचा डेटा असतो, मुलं कुठं गेली आहेत हे आपल्याला माहीत असतं, पण ही मुलगी कुठे गेली याचा काहीच डेटा नाही आहे, म्हणजे मिसकलेक्ट झाला आहे सगळा डेटा. त्याबरोबर आता मग मात्र अंबिका ही तिथेच असते आजूबाजूला, ती आता बघत असते ते सगळं आणि आता ती सांगत असते की नाही, हे सगळं खोटं आहे,
ही मुलगी कोणीतरी दुसरी आहे, ही मी नाही आहे. पण आता तिला हे सगळं मीरासमोर बोलता येत नसतं, कारण जर मीराला कळलं की आपली बहीण हयात नाही आहे, जिवंत नाही आहे, तर तिची जगण्याची जी शेवटची आस आहे की मला माझी बहीण कधीतरी सापडेल, ती तू सुद्धा संपून जाईल आणि त्यामुळे मीरा ही पूर्णपणे खचून जाईल. तर आता अंबिकाच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. ती रडत असते, कारण तिला आपल्या बहिणीला खरं सांगायचं असतं की मी नाही आता ह्या जगामध्ये, तू नको उगाच मला शोधत बसू. पण तिला ते सांगता सुद्धा येत नसतं, कारण तिने तिच्या वडिलांना तसा शब्द दिलेला असतो की मी मीराला काहीसुद्धा सांगणार नाही, तिची जगण्याची शेवटची आशा मी नाही संपवणार. आता मीराला इथे वाटत असतं की तिची बहीण, तिची ताई तिला सापडली आहे. तर बिचाऱ्या अंबिकाला मात्र ह्या गोष्टीचं खूप दुःख होत असतं की आपल्या बहिणीची दिशाभूल करण्याचा कोणीतरी प्रयत्न करतंय. तर इथे अंबिका विचार करत असते, पण हे सगळं कोण करतंय आणि का करतंय? आजपर्यंत रामपुरेंच्या आश्रमात असं कधीच घडलेलं नाही की कुठल्या मुलाचा चुकीचा डेटा सिस्टमवरती अपलोड झालाय. मग बरोबर फक्त माझाच डेटा चुकीचा कसा काय? आणि तो सुद्धा फक्त फोटो सोडलं तर इथे सगळ्या गोष्टी अगदी बरोबर आहेत. मी कुठं सापडले होते, मला आश्रमात कसं आणलं, सगळं बरोबर आहे. पण मग फक्त माझा फोटो का चुकीचा? आता अंबिका तोच विचार करत राहिलेली असते. तिला कळायला काहीच मार्ग नसतो. तर आता इथे मीरा आणि अथर्व हे दोघंजणं तो फोटो घेऊन घरी आलेले असतात. आणि त्यानंतर आता मीराने अथर्वला सांगितलेलं असतं की आपण ना आता माझ्या ताईची मिसिंग कंप्लेंट करूया आणि शोधण्याचा प्रयत्न करूया. वेदाचे बाबा, तुम्ही मला कराल ना या सगळ्यात मदत? तुमची खूप ओळख आहे ना, मग तुमच्या ओळखीचा मला माझ्या ताईला शोधण्यासाठी जर मी उपयोग करून घेतला तर तुम्हाला चालेल? प्लीज हे बघा, मला तुमच्याकडून दुसरं काहीच नको आहे, मला फक्त माझ्या ताईला शोधायचं आहे हो. त्यासाठी जर तुम्ही मला मदत केलीत ना तर खरोखर खूप बरं होईल. प्लीज मी तुमच्यासमोर हवं तर हात जोडते. असं समजा की मी ही पहिली आणि शेवटची वस्तू तुमच्याकडे मागितली, याच्यानंतर मी कधीच काही मागणार नाही. त्यावर अथर्व म्हणतो, मी तुला मदत करेन असा मी तुला शब्द दिलाय. त्याबरोबर आता अथर्व खोलीच्या बाहेर गेल्यावर त्या ठिकाणी अंबिका येते. आता अंबिकाला बघून मीरा खूप खुश होते आणि तिला सांगत असते, अंबिका ताई तुला माहिती आहे का? त्यावर मीराला अंबिका सांगत असते, हो मला सगळं माहिती आहे. त्यावर मीरा म्हणत असते, अगं मग तुझ्या चेहऱ्यावर आनंद का नाही आहे? माझी ताई मला भेटणार आहे याचा तुला आनंद झालेला दिसत नाही आहे मला. त्याबरोबर अंबिका म्हणत असते, झालाय ना, खूप आनंद झाला मला मीरा, पण तू एक गोष्ट खात्री करून घेतलीस का की हीच तुझी बहीण आहे? त्याबरोबर आता लगेचच मीरा म्हणत असते, अगं याच्यात खात्री करायची काय गोष्ट आहे? अगं मी तिथे ताईचं पूर्ण नाव वाचलं, ताईचं गाव वाचलं, तिचा घरचा राहता पत्ता तिने तिथे सांगितलं होता तो वाचला, सगळी माहिती बरोबर होती तिने सांगितलेली, मग तीच माझी ताई असणार ना. त्याबरोबर आता अंबिका म्हणत असते, अगं मीरा पण. त्यावर लगेचच मीरा म्हणते, अंबिका ताई अगं असं काय करतेस? तुला खरंच आनंद नाही झालेला का माझी ताई मला भेटणार याचा? अंबिका म्हणते, झालाय, खूप आनंद झालाय मला. बरं ऐक ना, तू बघ अथर्व खाली काय करतायत ते, जा, उगाचच इथे वेळ वाया घालवतेस कशाला? तसंही तुम्ही आता खूप दमून आलाय. त्याबरोबर लगेचच मीरा म्हणत असते, अगं नाही, मी तर अजिबात थकलेले नाही आहे, मला खूप आनंद झालाय. तुला माहिती आहे मी ना अशीच आता उद्या पोलीस स्टेशनला सुद्धा जाणार आहे आणि माझ्या ताईची मिसिंग कंप्लेंट देणार आहे. तर इकडे मायाच्या डोक्यात मात्र सुरू असतं की नेमकं हे सगळं जे काही सुरू आहे ते सगळं मला शोधून काढायचं आहे, म्हणजे काढायचं आहे. जोपर्यंत मी हे सगळं शोधून काढणार नाही तोपर्यंत माझ्या जीवाला चैन शांती अजिबातच मिळणार नाही. काहीही झालं तरी मी हे सगळं शोधून काढणार म्हणजे काढणार. मला कळायलाच हवं की नक्की मंजिरी मॅडमने असं काय केलं आहे की जेणेकरून त्यांना अंबिकाचा आश्रमातला फोटो बदलावा लागला. काय गरज होती त्यांना हे सगळं करण्याची? काहीतरी गडबड नक्की आहे जी मंजिरी मॅडम माझ्यापासून लपवत आहेत आणि नेहमी त्यांचे हातपाय वाकडे होतात, ते सुद्धा घरात काही शुभ कार्य असल्यावर. असं कसं? मी त्यांना लहानपणापासून ओळखते, आजपर्यंत त्यांच्या बाबतीत असं कधीच काही घडलं नव्हतं, पण बरोबर आत्ता हल्ली त्यांच्या बाबतीत हे सगळं असं का घडायला लागलंय? जोपर्यंत मी हे सगळं शोधून काढणार नाही तोपर्यंत माझ्या जीवाला शांती येणार नाही. मी शोधून काढल्याशिवाय आता मी गप्प बसणार नाही. काहीही करावं लागलं तरी चालेल, पण मी हे सगळं शोधून काढणार. तर इकडे आता दादासाहेबसुद्धा मीराला म्हणत असतात, मीरा बाळा काळजी करू नको, नक्की तुला तुझी हरवलेली बहीण सापडेल. अगं आजपर्यंत तू किती लोकांचं चांगलं केलं आहेस, भलं केलं आहेस, मग तुला का नाही सापडणार तुझी बहीण? नक्की सापडेल. त्याबरोबर मीरा दादासाहेबांना म्हणत असते, दादासाहेब तुम्ही जसं म्हणताय तसंच होऊ दे आणि लवकरात लवकर माझी ताई मला सापडू देत. एकदा का मला माझी ताई सापडली ना की मग बास, मला दुसरं ह्या व्यतिरिक्त काहीच नको आहे, खरंच सांगते मी. त्याबरोबर दादासाहेब म्हणत असतात की नक्की सापडेल, काळजी करू नकोस गं तू. तर इथे मीरा ही म्हणत असते,
दादासाहेब, माझी बहीण एकदा मला सापडली ना की झालं सगळं माझ्या आयुष्यातलं मला मिळालं. लहानपणापासून मी काका काकूंकडे लहानाची मोठी झाले. ताई हरवली, बाबा वेडे झाले, आई आगीत जळून मेली. सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे तेव्हापासून. फक्त माझी बहीण मला सापडेल ह्या एका आशेवर मी आत्तापर्यंत इथे आहे. आणि माझ्या बाबांना तेवढं त्यांच्या आजारपणाचं ट्रीटमेंट करता पैसे गोळा करावे म्हणून मी इथे. बाकी मला दुसरं काहीच नको आहे. तर आता इथे अंबिकाला मात्र हे सर्व ऐकून खूप दुःख होत असतं, वाईट वाटत असतं. पण तिला सांगताही येत नसतं आणि सहनही होत नसतं. तिला वाटत असतं की जाऊ दे, आता मी बाबांनी दिलेली शपथ मोडेन आणि मी जाऊन माझ्या बहिणीला सर्व काही खरं सांगून टाकेन. तिला सांगून टाकेन की नको धडपड करू, मी नाही सापडणार तुला, कारण मी तुझ्या जवळ आहे पण या जगात नाही आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.